या ठिकाणी इंचा विरुद्ध घोटा हा सामना चालू आहे. इंचा विरुद्ध घोटा आणि 14 नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने पहिली रेड करतोय. परत एकदा इंचाचा खेळाडू बोनसचा प्रयत्न, छान प्रयत्न होता. बघूया यशस्वी होतोय काय, खेळाडू बाद करतोय काय. या ठिकाणी 18 नंबरचा इंचाचा खेळाडू अजूनही रणनीती आखतोय. 1 नंबरचा खेळाडू गोट्याचा आपल्या उजव्या बाजूने पायाने गळी टिपण्याचा प्रयत्न करतोय, बोनस करायचा प्रयत्न करतोय. यशस्वी होतोय काय बघूया. प्रयत्न छान होता, पंचाचा निर्णय बघूया आणि हा बोनस भेटतोय गोट्याला. इंचाचा खेळाडू आपल्या उजव्या बाजूने चढाई करतोय, परंतु प्रयत्न चांगला आहे आणि हा वापस जातो आपल्या मैदानामध्ये. परत एकदा 14 नंबरचा खेळाडू याने आपली सुरुवातीची रेड एमटी केली होती. परत प्रयत्न करतोय, परत खेळाडू टिपण्याचा प्रयत्न करतोय. रामाच्या बाजूने खोलवर चढाई करतोय, बघूया. हा 9 नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने खोलवरती काना प्रयत्न करतोय, बोनसचा प्रयत्न करतोय, गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. उंच पुराचा खेळाडू दोन्ही बाजूने खेळतोय. आपल्या उजव्या बाजूने प्रयत्न छान होता, परंतु अयशस्वी. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हा गडी टिपतोय. अतिशय सुंदर अशी पकड झाली आहे आणि पॉईंट जातो त्या इंचा संघाला. परत एकदा प्रयत्न करतोय. 6 खेळाडू मध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बोनस मोकळा सोडताय खेळाडू. परत बोनस घेतोय आणि गडी बाद करतोय. बोनस प्लस पॉइंट इंचा. परत 14 नंबरचा खेळाडू याने आपल्या रेडिंग मध्ये पॉइंटची कमाई केली होती. परत एकदा प्रयत्न करतोय आणि हा गडी बाद करतोय आणि एका गुणाची कमाई करतोय. आता मागच्या रेड मध्ये या खेळाडूने बोनस प्लस पॉइंट नेलेला होता. आता बघूया यावेळेस काय करतोय तो. प्रयत्न छान आहे, अतिशय बॅककिक मारतोय, प्रयत्न अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु अयशस्वी प्रयत्न. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू आपल्या उजव्या बाजूने खोलवरती चढाई करतोय, प्रयत्न चांगला करतोय, गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि गडी बाद सुद्धा करतोय. पॉइंट गोज टू घोटा. आता 7 नंबरचा खेळाडू पहिलीच रेड आहे. उंच पुराचा दडदाकट खेळाडू प्रयत्न करतोय, खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी प्रयत्न. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू. या ठिकाणी बोनस मात्र अवेलेबल नाही आहे. याला जर आपल्या संघाला पाहिजे असेल जर इंचाच्या 18 नंबरचा खेळाडू रामादा याने जर रेडिंग मध्ये पॉइंट आणला तर विठ्ठल आत्माराम जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. रामादा आपल्या सुखी डोक्यामध्ये प्लॅन आखताय की कोणत्या बाजूने पॉइंट घ्यायचा आहे. परत एकदा 14 नंबरचा खेळ आपल्या
राणादा राणादासाठी विशेष वापर या ठिकाणी राणादाच आउट होतोय. राणादाचे सेकंड ऑफर होते. सारंगधर जाधव यांच्याकडून 101 रुपयाचे बक्षीस होतं, परंतु ते बक्षिसाला चुकलेले आहेत. आता मात्र 7 नंबरच्या खेळाडूला राणादाला जर जिवंत करायचे असेल आणि मैदानामध्ये वापस आणायचं असेल तर गडी बाद करावं लागेल, कारण राणादावरती जास्त प्रेम आहे. 7 नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. प्रयत्न चांगला आहे, परंतु गडी टिकण्यामध्ये अयशस्वी होतोय. चला परत एकदा 14 नंबर खेळाडू हा आपल्या संघासाठी भरपूर गुणाची कमाई करतोय. हाताने पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा मंगेशदा टीमच्या संघाच्या पाठीमागे लाईन पंच आहेत, त्यांना विनंती आहे की प्रेक्षकांना मागे करायचं आहे. टीमच्या संघाच्या पाठीमागे लाईन पंच उभे आहेत, त्यांना विनंती आहे की प्रेक्षकांना मागे उभं करायचं आहे. खेळाडूला जागा नाही तिथे. राणादाची वाट बघताय सगळे. राणादा हा 9 नंबरचा खेळाडू अतिशय खोलवरती चढाई करतोय. त्याला या ठिकाणी बोनस उपलब्ध नाही आहे. तुम्हाला गुणाची कमाई करायची असेल तर खेळाडूला बाद करावा लागेल. या ठिकाणी या चालू सामन्यामध्ये राणादासाठी 3 ऑफर आहेत. 100, 101 आणि 1100 रुपये. बघूया राणादा आपल्या संघासाठी काय करू इच्छितो आणि हा खेळाडू किती गुणाची कमाई करतोय. पंचाचा निर्णय अंतिम असेल. बोनस प्लस पॉइंट 2 पॉइंट. बोनस प्लस पॉइंट. राणादासाठी 3 ऑफर आहेत. 3 आणि या खोलवर चढाई करतोय 7 नंबरचा खेळाडू. आणि पकड अतिशय सुंदर सिद्ध करण्यात आलेली आहे घोटा संघाकडून. पॉइंट मिळतो तो घोटा संघाला. घोटा संघाच्या पाठीमागे जे प्रेक्षक उभे आहेत, लाईनमन बारक्यासाठी विशेष सगळ्यांना मागे सरकवायचं आहे. पंचांना डिस्टर्ब होतं तिथं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही थोडंसं मागे सरकायचं. बोनस नाही उपलब्ध नाही. बोनस आता 5 खेळाडू मध्ये खेळतो. हा खेळाडू 1 नंबरचा खेळाडू. बघूया राणादा. परत एकदा 18 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतोय. सुंदर असे शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत. राणादासाठी 4थी ऑफर आहे भांडासराव जाधव यांच्याकडून. फक्त एंट्री मारली तरी 100 रुपये आहे. राणादासाठी खास ऑफर आहे. आणि या गरीब बघूया किती गुणाची कमाई करतोय. आणि या ठिकाणी 2 गुणाची कमाई केलेली आहे या खेळाडूने. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम असेल.
या ठिकाणी शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत आणि सामना अतिशय चुरशीचा आहे. 8-8 गुण आहेत. चुरशीचा हा सामना चालू आहे. 8-8 गुण आहेत. अतिशय सुंदर असा खेळ आहे. बघूया प्रयत्न यशस्वी. यांच्या खेळाडूंना विनंती आहे की सायलेंट मध्ये खेळ खेळायचा आहे. राणासाठी परत एकदा वापर भांडवल जाधव यांच्याकडून वल्ले रामाला हा 9 नंबरचा खेळाडू प्रयत्न करतोय. याला बोनस मिळणार नाही. खेळाडू 4च बाकी आहे. सामना चुरशीचा चालू आहे. शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत आणि टाइम आउट आहे 8 आणि 9. परत एकदा हा 14 नंबरचा खेळाडू 14 नंबरचा खेळाडू तयारी करतोय. बघूया प्रयत्न छान आहे. इंच राणाच्या बाजूने प्रयत्न करतोय. प्रयत्न करतोय. बघूया गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर असा सामना चालू आहे. परत एकदा 9-9 गोटादेवी 9 इंचा 9 नंबरचा खेळाडू. प्रेक्षकांना विनंती आहे मागे सरकारचे प्रेक्षकां शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत. पाठीमागच्या प्रेक्षकांना विनंती आहे शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत. परत एकदा हा छोटा खेळाडू आपल्याला वल्ले राणा दादा मुलावरच घेत नाही. वल्ले राणा परत एकदा 9 नंबरचा खेळाडू. 2 खेळाडू शिल्लक आहेत. बघूया काय प्रयत्न करतोय तो. जर आपल्याला कबड्डीमध्ये जर जिंकायचं असेल तर आपल्याला आपलं सामर्थ्य दाखवावंच लागेल. जोपर्यंत चिंचा या संघाने इसापूर होऊन गेलेला आहे. तरी यानंतर देवभवानी भगवती विरुद्ध पंचमुखी संघ यांनी 5 मिनिटं तयार आहे. देवभवानी भगवती विरुद्ध पंचमुखी संघ यांनी लवकरात लवकर ग्राउंडवर यायचं आहे. कारण की चिंचा संघाने इसापूरला विन दिलेली आहे. इसापूरच्या कप्तानने इकडे पंच कमिटीकडे यायचं आहे आणि भगवती विरुद्ध पंचमुखी 6वा संघ आहे. या दोन्ही संघांनी 5 मिनिटात ग्राउंड मध्ये यायचं आहे. कारण की आपल्याला ताबडतोब सामना सुरू करायचा आहे आणि जो संघ लवकर येईल आणि जो संघ येणार नाही त्याला आम्ही विन देऊ. इसापूर संघ लवकरात लवकर इकडे ग्राउंड मध्ये या. कप्तान हा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो. जर का तुम्ही इथं गडबड केला तर गुणाची कमाई 100% विरोधी संघ करू शकतो. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. शेवटचा 1 मिनिट हा 9 नंबरचा खेळाडू सगळे दिसते. या 9 नंबरचा खेळाडू अतिशय सुंदर असे 2 गुणाची कमाई करतो. 2 गुणाची कमाई करतो. इंचा संघाला विनंती आहे की आपण परत एकदा राणाच्या कोर्टमध्ये हा 7 नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो. 7 नंबरचा खेळाडू राणादा वंदे राणादा नाही. राणादा नाही. 1+3 पॉइंट इंचा संघ. पाठीमागे बसलेले प्रेक्षकांना विनंती आहे गोंधळ कमी करायचा. सामना इंचाच्या